नमस्कार श्रोते हो. राम राम बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बालमित्रांनो, काल आपण पाहिलं धीटपणाची परीक्षा या गोष्टीमध्ये तोत्तोचानच्या शाळेतील काही मुले भूते बनून कोहनबुत्सूचं मंदिर आणि स्मशानात लपलेली होती. जॅनकेन पो म्हणजे तुमच्या भाषेत स्टोन पेपर सीझर हा खेळ, हो ना? असे करून गट पाडून मुले भूतांना भेटायला निघाली. तोत्तोचानने विचार करून स्वतःचा निर्णय घेतला. किती धीटपणा दाखवायचा, किती नको हे तिला बरोबर कळलं होतं. स्मशानापर्यंत जाण्याची तिला भीती वाटली. जबरदस्ती नव्हती, त्यामुळे ती इतर मुलांसोबत अर्ध्या रस्त्यातून परत आली. भीती वाटली तर वाटली, हो की नाही? मात्र त्यानंतर भूतांची भीती त्यांना कधी वाटली का, सांगा बरं? कारण भूत झालेली भूतही घाबरून रडली होती, हो की नाही? सरावाचे सभागृह यामध्ये आपल्या लक्षात आलं की प्रत्येक अनुभव कळत नकळतपणे मात्र जाणीवपूर्वक तोत्तोचान घेत होती. प्रत्येक गोष्टीची तिला उत्सुकता वाटत होती. आणि गरम पाण्याच्या झऱ्याची सहल, वाव, तो तर विलक्षण अनुभव, आनंद देऊन जाणारा अनुभव. मुलं देखील तुम्ही पाहिलीत, किती स्वयंशिस्तीनं वागली. कोणालाही सांगावं लागलं नाही, रडू नका, ओरडू नका, दंगा करू नका किंवा कचरा इकडे तिकडे टाकू नका. दंगा करायच्या वेळेला दंगा केलाच पाहिजे, हो की नाही? मात्र बाहेर पडल्यानंतर मुलांनी स्वयंशिस्त पाळली. त्याचबरोबर जहाज, रेल्वे प्रवास, समुद्रातली अंघोळ, गरम झऱ्यातली अंघोळ, बाजारात जाऊन मासळी विकत घेणं, नवीन लोकांना भेटणं, बोलणं आणि फोटो काढणं, प्रत्येक गोष्ट मन लावून मुलं करत होती. जरा काही त्रास झाला तरी आनंद शोधत होती. एकमेकांची काळजी घेत होती, हो की नाही? आवडल्या ना कालच्या गोष्टी? बालमित्रांनो, आज अर्चनाताई त्या पुढची गोष्ट सांगणार आहे. तयार? चला तर मग. आजच्या गोष्टीचं नाव संगीत कवायत. बालमित्रांनो, उन्हाळी सुट्टी संपल्यावर दुसरे सत्र सुरू झालं. जपानमध्ये शाळा एप्रिलमध्ये सुरू होतात. स्वतःच्या वर्गातल्या मुलांबरोबरच आता तोत्तोचानची इतर वर्गातल्या मुलांबरोबरही दोस्ती झाली होती. दोस्ती. सुट्टीतल्या वेगवेगळ्या उपक्रमांनी तिला तशी संधी दिली होती आणि तिचे तोमोई विद्यालयाविषयीचं प्रेमही अधिक वाढलं होतं. तोमोईमधले वर्ग इतर शाळांपेक्षा वेगळे होते हे तर खरंच, पण तिथे बराच वेळ संगीताला दिला जाई हेही तिथले एक वेगळेपण. तिथे संगीताचे अनेक धडे दिले जात. त्यातलाच एक होता युरिथमिक्स म्हणजे संगीत कवायत. संगीताच्या तालावर कवायतीचा हा प्रकार सर्वात पहिल्यांदा 1904 साली शोधून काढला स्वित्झर्लंडमधले संगीतकार आणि संगीत शिक्षक एमिले जॅक डेलक्रोज यांनी. थोड्याच अवधीत ही पद्धत सबंध युरोप खंडात प्रसिद्ध झाली आणि अमेरिकेतही लोकमान्य झाली. तोमोईमध्ये ही पद्धत कशी सुरू झाली? त्याचं असं झालं की तोमोई सुरू करण्यापूर्वी सोसाकू कोबायाशी युरोपमध्ये गेले होते. तिथे त्यांनी लहान मुलांच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला. अनेक शिक्षण तज्ज्ञांना ते भेटले. पॅरिसला गेले असताना त्यांची भेट प्रसिद्ध संगीतकार आणि शिक्षणतज्ज्ञ डेलक्रोज यांच्याशी झाली. डेलक्रोज यांना नेहमी वाटायचं की संगीत हा एक नुसता कानाने ऐकण्याचा विषय होण्यापेक्षा तो मुलांच्या हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे. हो, संगीत हृदयापर्यंत पोहोचलंच पाहिजे. आणि तरच संगीत निर्जीव आणि कंटाळवाणं न वाटता ते जिवंत सळसळतं वाटेल. पण काय केलं म्हणजे ते मुलांच्या मनापर्यंत पोहोचेल? त्यांनी खूप विचार केला. अचानक मुलांना उड्या मारताना खेळताना पाहताना त्यांच्या मनात आलं,
मुलांच्या या खेळांनाच संगीताचा ताल दिला तर? यालाच त्यांनी नाव दिलं युरिथमिक्स किंवा संगीत कवायत. कोबायाशी पॅरिसमध्ये राहत असताना डेल्क्रोज विद्यालयात त्यांनी वर्षभर या नव्या प्रकाराचा सर्व बाजूनी अभ्यास केला. डेल्क्रोज यांच्या या नव्या पद्धतीने बरेच जपानी प्रभावित झाले होते. प्रख्यात संगीतकार यामादा, जपानमधील नव्या नृत्य प्रकाराचे जनक बाकुइशी, काबुकी, जपानमधील परंपरागत नाट्यप्रकार आहे काबुकी, अभिनेता दुसरा इचिकावा संदाजी, नवनाट्याचा प्रणेता काओरू ओसनाई, नर्तक मिचिओ इतो, या सगळ्यांचंच मत होतं की डेल्क्रोज यांची पद्धत सर्वच कलांसाठी उपयोगी होती. वा. पण शालेय स्तरावर तिचा वापर करणारे सोसाकू कोबायाशी हे जपानमधले पहिलेच बरं का. तुम्ही जर त्यांना विचारलं की युरिथमिक्स म्हणजे काय, तर ते सांगत, हा एक खेळ आहे, असा खेळ जो शारीरिक यंत्रणा अधिक कार्यक्षम करतो, असा खेळ जो मनाला शरीराचा उपयोग कसा करायचा ते शिकवतो, असा खेळ जो शरीर आणि मनाला लय तालाची जाण देतो. युरिथमिक्सच्या अभ्यासाने संपूर्ण व्यक्तिमत्व लयबद्ध होतं. लयबद्ध व्यक्तिमत्व अधिक भारदस्त, अधिक सतेज असतं आणि अशी व्यक्तिमत्व निसर्गाच्या नियमांचं पालन अधिक चांगलं करू शकतात. तोत्तोचानच्या वर्गानं हा शरीराला लय शिकवणारा खेळ शिकायला सुरुवात केली होती. सभागृहातील छोट्याशा मंचावर मुख्याध्यापक पियानो वाजवायला सुरुवात करीत आणि त्यांच्या तालावर मुलांनी चालायला सुरुवात करायची. त्यांना कसंही चालायची मुभा होती बरं का. अट एकच, इतरांच्या मध्ये मध्ये जाऊन कोणी पडणार नाही याची काळजी घ्यायची. त्यामुळे मुलं बहुधा गोलातच चालायची. मुलांना जर वाटलं की हे संगीत द्रुतलयीत आहे तर ती चालता चालताच हात खालीवर हलवायची. पाय मात्र जोरात आपटायचे नाहीत किंवा खूप अवघडल्यासारखंही चालायचं नाही बरं का. संपूर्ण शरीर सैल सोडून आरामसे चालायचं, आरामसे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती स्वाभाविकता. ज्याला जसे आवडेल तसे चालायचे. ताल बदलला की त्यानुसार हात हलवायचे, गती बदलायची आणि तालाशी जुळवून घ्यायचं आणि त्याप्रमाणे चालण्याची गती ती पण कमी जास्त करायची, हे महत्त्वाचंच. अशा प्रकारे 6 ठोक्यांच्या तालापर्यंत हात हलवण्याची पद्धत बदलावी लागे. 4 ठोक्यांचा ताल सोप्पा होता, खाली, बाजूला, पीछे मूड आणि वर. पण 5व्या मात्रेवर येताच खाली, बाजूला, समोर, बाजूला आणि वर करावं लागायचं. तर 6 ठोके असले की हात खाली, बाजूला, पीछे मूड, समोर, पीछे मूड, समोर आणि वर या क्रमाने हलवावे लागत. त्यामुळे ताल बदलला की बरोबर तसे हात हलवणं कठीण व्हायचं. त्याहीपेक्षा कठीण व्हायचं जेव्हा मुख्याध्यापक सांगायचे, मी संगीताची लय बदलली तरी तुम्ही गती बदलायची नाही. म्हणजेच समजा मुलं द्रुतलयीनुसार वेगानं चालत असली आणि अचानक संगीताची लय मंदावली तरी मुलांनी वेगातच चालायचं. हे खरोखरच कठीण होतं. पण कोबायाशींच्या मते तसे केल्याने एकाग्रता वाढायला मदत होते. अखेरीस मुख्याध्यापक सांगायचे, आता तुम्ही गती बदलली तरी चालेल. मुलांना हायसे वाटायचे, पण त्यांना त्यासाठी खूप सावधान असावं लागायचं, कारण मुलं पहिला वेग बदलून संगीताशी जमवून घेईपर्यंत संगीताचा ठेका कदाचित पुन्हा बदललेला असायचा. सुरुवातीला खूप गोंधळ व्हायचा आणि
सर सर थांबा, सर सर, अशा आवाजाने सभागृह भरून जायचं. पण सरावाने तो खेळ अधिकाधिक शिस्तबद्ध आणि रंजक होऊ लागला. नवीन नवीन बदल आणि व्यायाम प्रकार मुलांनीच शोधायला सुरुवात केली आणि आनंदात आणखीनच भर पडली. सर्वसाधारणपणे प्रत्येकजण स्वतंत्रपणे हालचाली करत असत, पण कधीकधी मुलं जोडीजोडीने हात धरून हालचाल करीत, तर कधी डोळे मिटून चालायचा प्रयत्न करीत. मनाई होती ती फक्त एकाच गोष्टीला, आपापसात गप्पा मारायच्या नाहीत. हो, आपापसात गप्पा मारायच्या नाहीत. शाळेत शिक्षक पालक सभा असली की पालक याही सभागृहात डोकावत. प्रत्येक मुलाला संगीताच्या तालावर मोकळेपणी हालचाली करताना पाहणं हा खरोखरच आनंददायी अनुभव असायचा. अशा प्रकारे युरिथमिक्सचं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट होतं शरीर आणि मनाला तालाची जाण देणं. नंतर शरीर आणि आत्म्याची एकतानता साधणं आणि सगळ्यात शेवटी मुलांची प्रतिभा आणि कल्पनाशक्ती जागृत करणं. पहिल्यांदा शाळेत आल्या दिवशी तोत्तोचाननं विचारलं होतं, आई, तोमोई म्हणजे काय गं? तोमोई हे एक स्वल्पविरामासारखं परंपरागत प्रतिकात्मक चिन्ह आहे आणि मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेसाठी 2 तोमोई असलेलं प्रतीक तयार केलं होतं. एक काळं आणि दुसरं पांढरं. अशी 2 तोमोई मिळून तयार होत होतं संपूर्ण वर्तुळ. यातून त्यांचं मुलांविषयीचं ध्येय सूचित होत होतं, शरीर आणि मन यांचा एकत्रित विकास. युरिथमिक्सचा अंतर्भाव त्यांनी शाळेच्या अभ्यासक्रमात केला होता, कारण त्यांना खात्री होती की त्यामुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकास अधिक स्वाभाविकपणे होईल. केवळ पुस्तकी शिक्षणावर भर असलेल्या आणि मुलांची निसर्गाविषयीची स्वाभाविक ओढ आणि त्याहूनही सूक्ष्म अशा ईश्वरी आवाजाची जाण दाबून टाकणाऱ्या समकालीन शिक्षणाचा मुख्याध्यापकांना तिटकारा होता. कारण निसर्ग आणि ईश्वर, हो, निसर्ग आणि ईश्वर ही प्रेरणास्थानं असतात ही त्यांची धारणा होती. बाशो हा कवीच फक्त हे लिहू शकला. पुराणे तळे बेडूक मारी उडी पाण्याचा ध्वनी. पुराणे तळे बेडूक मारी उडी पाण्याचा ध्वनी. या ठिकाणी छोट्याशा बेडकाच्या उडीने सुद्धा जाणवणारा आवाज आणि त्यामुळे जाणवणारी नीरव शांतता बाशोने टिपली आहे. एरवी तळ्यामध्ये उडी मारणारा बेडूक कित्येकाणी बघितलेला असतो. चहाच्या किटलीतील वाफ किंवा झाडावरून पडणारं सफरचंद हे बघणारे वॅट किंवा न्यूटन काही जगातले पहिलेच नव्हते. डोळे असतात पण सौंदर्यसृष्टी नसते, कान असतात पण संगीत ऐकलेलं नसतं, मन असतं पण सत्याचं भान नसतं, हृदय असतं पण जगातली दुःख तिथवर पोहोचत नाहीत. या गोष्टींची भीती वाटली पाहिजे, कारण त्या माणसाला माणूसपणापासून दूर नेतात, असं मुख्याध्यापक सांगत. तोत्तोचान पुरतंच बोलायचं झालं तर अनवाणी पायांनी संगीताच्या तालावर उड्या मारताना आपण जणू इसाडोरा डंकन आहोत असे तिला वाटायला लागायचं आणि ती स्वतःही विसरून जायची स्वतःलाही. मग हा आपल्या शाळेच्या अभ्यासातला एक भाग आहे याचा विसरही तिला पडला. तर त्यात नवल ते काय होतं? मला हेच हवंय.
आयुष्यात प्रथमच तोत्ताचान देवळातल्या जत्रेला गेली होती. तिच्या पूर्वीच्या शाळेजवळ सेंझुकू तळ्याच्या मध्यभागी एक छोटंसं बेट होतं आणि त्यावर होतं बेंतेनचं मंदिर. बेंतेन ही जपानमधील सौंदर्य, संगीत आणि भाग्याची देवता मानली जाते. भारतातील सरस्वती ही देवता बौद्ध धर्माद्वारे जपानमध्ये पोहोचली आणि बेंतेन झाली. जत्रेच्या रस्त्यावर अंधार असला तरी प्रत्यक्ष जत्रेचं ठिकाण मात्र असंख्य दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघालं होतं. आईबाबांबरोबर जाताना तोत्ताचान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या प्रत्येक दुकानात डोकावत होती, बघत होती. चहूबाजूनी चित्रविचित्र आवाज येत होते. तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ आणि विविध वस्तूंची दाटी झाली होती. सगळंच कसं नवं नवं आणि वेगळं वाटत होतं. तिथे खेळण्यातला हुक्का होता. तो ओढला की मस्त पेपरमिंटचा वास यायचा आणि घशाला थंड वाटायचं. अनेक प्रकारची मिठाई आणि लॉलीपॉप जिकडे तिकडे दिसत होते. एके ठिकाणी बांबूच्या बंदुका होत्या. त्यात एक विशिष्ट वनस्पतीची काडी घातली की बंदूक उडाल्यासारखा आवाज यायचा. ठो. रस्त्याच्या कडेला एक माणूस काचा, सुऱ्या, चाकू खाऊन दाखवत होता. एका जादूगराजवळ जादूच्या सोन्याच्या अंगठ्या होत्या. सूर्यप्रकाशात धरले की चित्र उमटणारे कागद होते. पाण्यात भांड्यात बुडवली की फुलणारी कागदी फुलं होती. हे सारं पाहत जात असतानाच तोत्ताचान अचानक थांबली. आई, बघ बघ ना. तिची नजर एका खोक्यात ठेवलेल्या पिवळ्या रंगाच्या कोंबडीच्या पिल्लांवर पडली होती. आई, मलाही एक हवं. तिनं आईचा हात ओढत सांगितलं. घे ना गं माझ्यासाठी एक, घे ना. ती पिल्लं तोत्ताचानकडे माना उंचावून बघत होती आणि खोक्यातल्या खोक्यात उड्या मारत कलकल करत होती. किती गोड आहेत ना ही पिल्लं. तोत्ताचानच्या मनात आलं, या पिल्लांइतकं जगात सुंदर काहीच असू शकणार नाही. घे ना, घे ना. तिने मोठ्या आशेनं आईबाबांकडे बघितलं. पण आश्चर्य म्हणजे बाबांनी तिचा हात धरून तिला पटकन बाजूला केलं. पण तुम्ही तर म्हणाला होतात की जत्रेत तुला हवं ते घेऊन देऊ. मला हेच पाहिजे. राणी, अगं ती बिचारी पिल्लं लवकरच मरून जातील. आईने शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. कशी? तोत्ताचानने विचारले आणि चक्क रडायला सुरुवात केली. बाबांनी तिला जरा बाजूला घेतली आणि दुकानदाराला ऐकू जाणार नाही अशा बेतानं ते म्हणाले, हे बघ, ती कितीही गोड दिसत असली तरी फार अशक्त आहेत. ती फार जगणं शक्य नाही. नंतर तुलाच खूप वाईट वाटेल. म्हणून आम्ही ती घेत नाही, समजलं? पण मी त्यांना मरू नाही देणार. त्यांची नीट काळजी घेईन. तोत्ताचानला ती पिल्लं हवीच होती. आईबाबांनी तिला तिथून दूर नेण्याचा खूप प्रयत्न केला. हे बघ, शेवटी तुलाच त्रास होईल म्हणून सांगतोय ना. आता मात्र तोत्ताचान हमसून रडायला लागली. मी आत्तापर्यंत इतक्या हट्टानं काहीच मागितलं नव्हतं. यापुढेही काही मागणार नाही. पण ती पिल्लं मला हवी आहेत. अखेर आईबाबांनी हार मानली. मुसळधार पावसानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश पडावा तसे तोत्ताचानला झालं. छोट्याशा खोक्यात 2 पिलांना घेऊन ती नाचत नाचतच घरी आली. दुसऱ्या दिवशी सुताराला बोलावून त्यांच्यासाठी एक लाकडी खोकं आईने करवून घेतलं. पिलांना उबदार वाटावं म्हणून आत एक विजेचा दिवाही बसवून घेतला. तोत्ताचान अख्खा दिवस पिल्लांकडे पाहत असे. ती पिल्लं खरोखरच गोड होती. पण अखेर 4थ्या दिवशी त्यातल्या एकाची हालचाल थांबली आणि 5व्या दिवशी दुसऱ्याची. तोत्ताचाननं त्यांना खूप हाका मारल्या.
पण त्यांनी मान वर करून तिच्याकडे बघितलं नाही की चोच उघडली नाही. आई बाबा म्हणाले होते तसेच झाले होते. स्वतःशीच रडत तिने बागेत एक खड्डा खणला आणि ते दोन्ही निर्जीव पक्षी त्यात ठेवले. वरून माती लोटून तिने त्यावर छोटी छोटी फुलं वाहिली. प्रार्थना केली. रिकामं लाकडी खोकं भकास दिसत होतं आणि त्याच्या कोपऱ्यात अडकून राहिलेलं एक पिवळं पीस पाहून तिच्या आठवणी अनावर होत होत्या. ओठ आवळून ती मनातल्या मनात रडत होती. यापूर्वी तिने इतक्या उत्कटपणे कशाचीच इच्छा केली नव्हती आणि ते सगळं इतक्या पटकन संपलं होतं. तो तिचा विरहाचा आणि दुःखाचा जीवनातला पहिलाच अनुभव होता. हो, तोत्तो-चानचा विरहाचा आणि दुःखाचा जीवनातला पहिलाच अनुभव. श्रोते हो आणि माझ्या बालमित्रांनो, तोत्तो-चान हे पुस्तक लिहिलं आहे तेत्सुको कुर्यानागी यांनी. मराठी अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी यांनी केला आहे. बालमित्रांनो, संगीत कवायत आणि मला हेच हवंय या गोष्टी आत्ताच आपण ऐकल्यात. गोष्ट सांगितली तुमच्या अर्चनाताईने, म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर. बालमित्रांनो, उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत या पुढच्या गोष्टी ऐकण्यासाठी. तेव्हा घरीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. सर्वांनी काळजी घ्याल. धन्यवाद. शुभरात्री.